नमस्कार मित्रांनो. डी-एम रियालिटी चेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ जरी असला तरी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज आपण 4 विषय घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला पुणे जिल्हा परिषदेच्या पेशा क्षेत्रामध्ये ज्या नियुक्त शिक्षकांच्या बाकी होत्या, त्या संदर्भामध्ये एक अपडेट आहे. ती नेमकी काय आहे ती आपण सुरुवातीला बघणार आहोत. त्यानंतर दुसरी जी अपडेट आहे ती धुळे जिल्ह्यातून आहे. त्या ठिकाणी पेशा क्षेत्रातली कुठल्या पदाची नियुक्ती त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलेली आहे. ते आपण बघूया आणि त्याच्यामध्ये राखीव, अराखीव कशा पद्धतीने समायोजन केलेलं आहे ते एक आपण बघूया. तिसरी गोष्ट, नाशिक जिल्हा परिषदेची शिक्षक पदभरतीच्या बाबतीमध्ये एक बिंदूनामावली समोर आलेली आहे. त्या बिंदूनामावलीच्या बाबतीमध्ये पेशा क्षेत्रातील शिक्षकांना किती जागा येतात. त्यानंतर 4 मे 2026 ला जे सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या, त्यामध्ये जे वाढीव आरक्षण आहे, ते कमी होऊन कशा पद्धतीने पेशा भरतीवर त्याचा परिणाम आणि आत्ताच्या 2025-26च्या शिक्षक भरतीवर त्याचा कसा परिणाम होईल, हे आपण तिसऱ्या विषयामध्ये बघणार आहोत. आणि चौथा विषय म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे रिपिटिशन टी-ई-टी परीक्षेच्या बाबतीमध्ये दाखल केलेलं होतं 2025 पासनं, तर त्याच्यावरती अंतिम निकाल दिलेला आहे. आणि तो निकाल नेमका काय आहे, जुन्या शिक्षकांना राहत मिळालेली आहे किंवा टी-ई-टीला सामोरं जावंच लागेल, या बाबतीमध्ये तो निर्णय काय नेमका आहे तो थोडक्यात आपण बघणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या विषयाशी निगडीत सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत जलद गतीने पोहोचतील. मित्रांनो, आपण थेट सुरू करूया. सुरुवातीला पहिला विषय हा आहे की पेशा क्षेत्रामध्ये जे 13 जिल्हे येतात त्यामध्ये मला वाटतं फक्त पुणे, नाशिक, नंदुरबार, त्यानंतर धुळे, अशा काही 4-5 जिल्हा परिषदा बाकी आहेत की जिथे शिक्षकांना नियुक्ती दिलेली नाहीये. त्यापैकी आता पुणे जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी शिक्षकांना नियुक्ती देण्याचं त्या ठिकाणी यादी पब्लिश केलेली आहे. तो विषय आपण सुरुवातीला समजून घेऊ. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती पुणे जिल्हा परिषद च्या शिक्षण विभाग प्राथमिक यांनी 27 मे 2026 ला एक जी पात्र उमेदवार आहेत या नियुक्ती प्रोसेसमधले, ते 86 उमेदवारांना उद्देशून या ठिकाणी काय केलेलं आहे, यादी पब्लिश केलेली आहे. यामध्ये विषय हा समजून घ्या. यामध्ये त्याने असं म्हटलंय की पवित्र पोर्टल 2023 म्हणजे 22-23 मधील एस-टी पेसासाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आणि संदर्भ दिलेला आहे. संदर्भ एक या ठिकाणी दिलेला आहे. तो म्हणजे एक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 11 फेब्रुवारी 2026, आपल्याला हा सर्व माहिती आहे. त्यानंतर 2 सामान्य प्रशासन विभाग पत्र 4 मे 2026 जे मार्गदर्शक सूचना आणि शालेय शिक्षण विभागाचं 19/5/2026 ला जे पत्र आलं, या दोन्हीनुसार कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ते हे संदर्भ आहेत. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एस-टी प्रवर्गाच्या 231 उमेदवारांचं पात्रता निकष ठरवलेल्या 86 उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक उमेदवारांना नियुक्ती देण्यास आदेश देण्यात आले होते. तथापि सदर आदेश हे तात्पुरते होते. बरेच मेरिटचे उमेदवार हे एस-टी प्रवर्गात पुणे किंवा इतर जिल्ह्यांमध्ये रुजू झाले होते पवित्र पोर्टलद्वारे. संदर्भित सर्व पत्राच्या अनुषंगाने या सर्व 86 पात्र उमेदवारांना जिल्हा परिषद अंतर्गत एस-टी पेसा संवर्गाच्या जागांसाठी नियमानुसार नियुक्ती देणे प्रस्तावित आहे. सोबत जोडलेल्या 86 उमेदवारांच्या यादीमधील जे उमेदवार यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शाळांवर पेशा क्षेत्रात कार्यरत होते, त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे सध्या मानधनावर काम करत होते त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परंतु जे उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत इतर जिल्ह्यांमध्ये किंवा पुणे जिल्ह्यातच नॉन पेशा क्षेत्रामध्ये जे नियुक्ती कार्यरत आहेत, त्यांना काय करायचं आहे, 3 जून 2026 पर्यंत काय करायचं आहे, तुमच्या मूळ कागदपत्रांसह सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत
3 तारखेला 3 जूनला तुम्हाला जिल्हा परिषदेच्या इथे उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं पेशा प्रमाणपत्र अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सर्व मूळ जे कागदपत्र आहेत ओरिजिनल ते घेऊन आणि इतर जिल्ह्यातील जे नियुक्ती तुमचं पत्र आहे, तर त्यानुसार हे करायचं आहे आणि त्याच वेळेस जे इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत शिक्षकांनी काय करायचं आहे, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला सध्या कार्यरत आहात, त्या जिल्हा परिषदेला तिथूनच कळवणं गरजेचं राहील, की जेणेकरून तुम्हाला कार्यमुक्ती होण्यास कुठलीही अडचण असणार नाही. हे जे पत्र आहे ते संजय नाईकडे जे शिक्षण अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे पुणे यांनी हे या ठिकाणी दिलेलं आहे. या यादीतील उमेदवारांव्यतिरिक्त इतर कोणीही उपस्थित राहू नये. म्हणजे या 86 जे मेरिटनुसार त्यांनी जे सोबत यादी जोडलेली आहे, त्याच उमेदवारांनी या 3 तारखेला 3 जूनला उपस्थित राहायचं आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणी उपस्थित राहू नये असं त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, निदर्शनास आणून दिलेलं आहे. ही जवळ-जवळ 80 आणि पवित्र पोर्टल 2022 पेशा उमेदवारांची ही सायन्समधली 6 जणांची जी यादी आहे ती या ठिकाणी काय केलेली आहे, दिलेली आहे. मित्रांनो, हा विषय जो आहे तो विषय पुणे जिल्हा परिषदेची जी भरती प्रक्रिया रखडली होती ती आत्ता 3 जूनला ही सगळी प्रोसेस संपेल आणि त्यानंतर नियुक्ती आदेश मिळतील. तर पुणे जिल्हा परिषदेने अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे पेशा भरतीच्या संदर्भामध्ये. कारण उर्वरित जागा या 2025-26च्या शिक्षक भरतीमध्ये द्याव्या लागतील. तर हा विषय होता पहिला जो तुम्हाला समजला असेल. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा दुसरा विषय हा होता की जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्यामार्फत जी महसूल खात्यामध्ये जे पद या ठिकाणी येतं ते पद ग्राम महसूल अधिकारी, अर्थात या ठिकाणी ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये हे जे काही आदेश निर्गमित झालेले आहेत ते 29/5/2026ला या ठिकाणी निर्गमित झालेले आहेत. मुळामध्ये धुळे जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 मध्ये TCS कंपनीद्वारे ही परीक्षा झाली होती. पेशा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विशेष अनुज्ञा याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली. त्यानंतर मग सामान्य प्रशासन विभागाने मानधन तत्वावरती मासिक मानधन तत्वावरती ही पदं भरण्याच्या संदर्भामध्ये सूचना निर्गमित केल्या. त्यानंतर या ठिकाणी 11 फेब्रुवारी 2026ला सामान्य प्रशासन विभागाने GR काढला. त्यानंतर 4 मे 2026ला त्या ठिकाणी परत पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना दिल्या. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून या ठिकाणी काय केलेलं आहे, मेरिटनुसार गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण हा विषय समजून घेताना ही यादी पण बघा. हा शेरा आहे ना, या शेऱ्याकडे ह्या 2 PDF आहेत. त्याचं मी थोडक्यात विश्लेषण तुम्हाला करून देईन. मुळात 16 उमेदवार असे आहेत की ज्यांना पेशा क्षेत्रामध्ये राखीव म्हणजे ST पेसा बिंदूवरती त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये लैलेश बैरम, राजेश बैरम असे एकूण 16 उमेदवारांना काय केलेलं आहे, या ठिकाणी पदस्थापना दिलेली आहे, जे पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या जागेवर देण्यात आलेली आहे. आता यामध्ये भरपूर साऱ्या अटी-शर्ती आहेत. त्या अटी-शर्तींचं त्या ठिकाणी तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे. त्यानुसार कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय करणार आहे. तुम्हाला हमीपत्र भरून द्यायचं आहे. हमीपत्र भरून देत असताना ते हमीपत्र तुम्ही व्यवस्थित ड्राफ्ट तयार करून त्या ठिकाणी अटी-शर्ती मान्य केल्या आहेत असं या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर दुसरी जी यादी आहे ती एक आपण बघूया. मित्रांनो, ही दुसरी यादी आहे जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी प्रकाशित केलेली. फक्त काय आहे, संबंधित ज्या याद्या आहेत त्या 29 मे 2026लाच प्रकाशित केलेल्या आहेत. त्यामुळे काही जणांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, परंतु याच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही आहे. ह्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये मी पहिल्यांदा यादी दाखवली, ती यादी त्या ठिकाणी तुम्ही ॲनलाईज केलं असेल
किती यादी होती पेशा क्षेत्रातली. आता त्याच्यातले जे काही 16 उमेदवार जे होते मेरिटमध्ये त्यांना राखीव पदावरती म्हणजे एस-टीच्या पेसा बिंदूवर दिलेलं आहे आणि उर्वरित जे उमेदवार त्या भरतीतले राहत होते, त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, अराखीव पदावरती तात्पुरत्या स्वरूपात समायोजन केलेलं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी हे जे आहेत उमेदवार श्रीमती ज्योती रमेश ठाकरे, श्री राहुल साबळे आणि तत्सम जे आहेत, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला पेसाच्या बिंदूवरती तुमची नियुक्ती झाली होती, परंतु त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जे पण 50-50 च्या बाबतीमध्ये जे रिझर्व्हेशन पारित झालं, त्यामध्ये मित्रांनो आत्ता 4 मे 2026 ला म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 ला सामान्य प्रशासन विभागाचा जी-आर आला. पण तुमच्या किंवा इतर काही जिल्हा परिषद असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, संबंधित जे काही संवर्ग प्रमुख असतील, त्यांनी मार्गदर्शन मागवलं होतं आणि त्यामध्ये मार्गदर्शन आलं होतं 4 मेचं. बघा, मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला. 4 मेला जे मार्गदर्शन आलं त्यामध्ये त्यामध्येच म्हटलेलं आहे, की जर एस-टीचे बिंदू जर खाली नसतील, तर तुम्ही काय करायचं आहे, नॉन पेशा क्षेत्रामध्ये म्हणजे अराखीव पदावरती तुम्ही त्यांना काय करायचं आहे, सध्या तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करायचं आहे. आणि ज्यावेळेस एस-टी पेसाचा मूळ बिंदू जेव्हा खाली होईल, तेव्हा या सर्व कर्मचाऱ्यांना काय करायचं आहे, एस-टी पेसाच्या बिंदूवरती काय करायचं आहे, पुन्हा न्यायचं आहे. त्यामुळे हे जे 1 ते 23 जे उमेदवार आहेत, ज्यांना हे नियुक्तीपत्र मिळालेलं आहे, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. तुमची नियुक्ती ही त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे झालेली आहे. जे काही सामान्य प्रशासन विभागाने शेड्यूल एरियामध्ये जे रिझर्व्हेशन पॉलिसी ठरवलेली आहे आत्ता, त्यानुसार ही पदभरती तुम्हाला देण्यात आलेली नियुक्ती आहे. जे कोणी उमेदवार आहेत, ज्यांच्यापर्यंत ही PDF पोहोचली नसेल, त्यांच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF आहे. सर्वांनी या ठिकाणी नियुक्ती घ्यायची आहे, ग्राम महसूल अधिकारी. तर या ठिकाणी ह्या सगळ्या नियमाटी तुम्ही वाचून घ्या आणि लवकरात लवकर काय करा, तुमच्या जी काही नियुक्ती मिळालेली आहे, पदस्थापना मिळालेली आहे, त्या सजावरती काय करायचं आहे, तुम्हाला हजर व्हायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला 2च या गोष्टीमध्ये मी समजवलं, पेसा आणि नॉन पेसा. पेसामध्ये 16 उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे आणि हे 1 ते 23 जे उमेदवार आहेत त्यांना सध्या अराखीव म्हणजे ओपन बिंदूवरती तात्पुरतं समायोजन केलेलं आहे. भविष्यात जेव्हा एस-टी पेसाचे बिंदू खाली होतील, त्यावेळेस या 23 उमेदवारांना पेसाच्या मूळ बिंदूवरती त्यांचं पुन्हा त्या ठिकाणी काय केलं जाईल, ओढलं जाईल. त्यामुळे या 23 उमेदवारांनी घाबरून जायचं कारण नाही. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा तिसरा विषय होता, की नाशिक जिल्हा परिषदेने जे काही बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतलेली आहे. तर ही जी बिंदू नामावली आहे, त्यामध्ये पेशा क्षेत्रातल्या किती जागा येणं अपेक्षित आहे, ते आपण बघणार आहोत आणि नॉन पेशामध्ये कशा पद्धतीने जागांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ते आपण बघणार आहोत. हे सविस्तर आपण पुन्हा एकदा बघूच, पण हे थोडक्यात आपण बघतोय. मित्रांनो, या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या जे काही 11 फेब्रुवारी 2026चा जो शासन निर्णय आला, त्यानुसार ही बिंदू नामावली तपासून घेण्यात आलेली आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, की यामध्ये 3 टप्प्यामधलं रिझर्व्हेशन होतं. जिथे 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या राहते, त्या ठिकाणी 100% रिझर्व्हेशन होते, तिथे 50 वरती आणलं. म्हणजे 50% एस-टीला आणि 50% ओपनला. ज्या ठिकाणी 25 ते 50 मध्ये रिझर्व्हेशन होतं, त्या ठिकाणी 50% रिझर्व्हेशन एस-टी आणि 25% पेक्षा कमी पॉप्युलेशन आहे एस-टीचं, त्या ठिकाणी 25% एस-टी. असं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. यामध्ये ते आपण थोडक्यात समजून घेऊ. बघा, 50% प्लस आणि 25 ते 50 मध्ये 815 गावं येतात नाशिकमध्ये पेसामध्ये आणि 25% मायनसमध्ये 46 गावं येतात आणि पेसा क्षेत्राबाहेरील गावं येतात 994. अशी टोटल गावं आहेत 1803. आता यामध्ये मित्रांनो एकूण नाशिक जिल्हा परिषदेला मंजूर पदं आहेत सरळ सेवेसाठी शिक्षकांची 10,228. आता यामध्ये भरलेले सरळ सेवा कोट्यातील पदं आहेत
भरती तुम्हाला सांगितली की 10,228. यामध्ये यामध्ये 50% पेक्षा अधिक त्या ठिकाणी 4,363 कार्यरत पदं, त्यानंतर मंजूर पदं 4,363, त्यानंतर 3,831 पदं ऑलरेडी तिथे शिक्षक कार्यरत आहेत आणि रिक्त पदं आहेत 532. अनुसूचित क्षेत्र 25 पेक्षा कमी त्या ठिकाणी 73 पदं आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदं जी आहेत रिक्त पदं ती 575 असे 1180 पदं या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत त्यांनी. मी तुम्हाला बोललो की या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बघा, ही सगळी कार्यवाही 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाप्रमाणे होते. आता बघा या ठिकाणी पेशा क्षेत्रातील जी 4,363 पदं मंजूर पदं होती, त्यामध्ये 50% म्हणजे 50% म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या की 50% म्हणजे तुम्हाला किती आली या 4,363 पैकी 2,182 आणि ओपनला गेली 2,182, 50-50 ते आले टोटल टॅली. त्यानंतर आता सध्या एसटीच्या बिंदूवरती कार्यरत लोक आहेत शिक्षक 2,062 आणि 1,769 ओपनच्या बिंदूवरती कार्यरत आहेत. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, एसटीच्या वाट्याला आलेले आहेत रिक्त पदं 150 आणि ओपनच्या वाट्याला आलेले आहेत 466. अशी एकूण 616 ही पेशा क्षेत्रामध्ये 100% जिथं 50% आहे त्या ठिकाणची रिक्त पदांची आकडेवारी आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेशन बघा 25% पेक्षा कमी, हे मगाशी मी सांगितलं त्या ठिकाणी 50%. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन काय आहे की हे बघा 100% पैकी 5% अनुसूचित जातीला आहेत, 25% अनुसूचित जमातीला आहेत. आता या 25% मध्ये मंजूर पदं येतात एसटीच्या वाट्याला 106, 44 पदं ऑलरेडी भरलेले आहेत. तर सध्या रिक्त पदं किती येतात एसटीच्या वाट्याला 62. म्हणजे मला वाटतं 150 आणि हे तर त्या ठिकाणी 212, 211च्या आसपास या ठिकाणी पदं येता येते. तर या ठिकाणी ही पदं सध्या एसटी उमेदवारांना मिळू शकतात. ती 150 आणि ही 62. आणि हे जे काही कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन आहे तुमचं नॉन पेशा क्षेत्रातलं. आता यामध्ये 5,444 पदं ही मंजूर आहेत. त्यापैकी 4,869 पदं या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 575 पदं ही रिक्त आहेत. आता मुळात इथे जी गडबड झालेली आहे, मी टेलिग्राम चॅनलला पण ओरडून सांगतोय की इथे 7% दिलेलं आहे रिझर्वेशन. इथे आपल्याला नाशिक जिल्हा परिषदेला वाढीव आरक्षण आहे 22%. आता यामध्ये 1100 जागा मंजूर पदे येणं सोडून त्या ठिकाणी 7% रिझर्वेशनने काय केलेलं आहे, 381 पदं या ठिकाणी काय केलेले आहेत, मंजूर पदं कॅल्क्युलेशनमध्ये आलेली आहेत. 396 पदं या ठिकाणी भरलेली आहेत. त्यामुळे 9 पदं ही काय आहेत, अतिरिक्त आहेत. आता हे नंतर आपण समजवून सांगणारच आहोत. मुळात इथे कशा पद्धतीने धोका झालेला आहे, याचा परिणाम हा नॉन पेशा क्षेत्रातल्या एसटीच्या जागेवरती कसा झालेला आहे, हा आताच हिथंच नाही, जिथे तिथे 8 जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण आहे तिथे तिथे हा फटका झालेला आहे. आणि हा फटका 4 मे 2026च्या सामान्य प्रशासन विभागाच्या गाईडलाईन ज्या आलेल्या आहेत, काही लोकांनी त्या मागवल्या पण त्या आपल्याच गळ्याशी आल्या असं या ठिकाणी मला एकंदरीत वाटतंय. हे नाशिकचं कॅल्क्युलेशन आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हिडिओचा चौथा विषय होता सुप्रीम कोर्टमध्ये रिपिटिशन जी दाखल होती. अंजुमन ईशान ई तालीम ट्रस्ट स्टेट ऑफ यूपी आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा राज्यातल्या शिक्षकांनी संघटनांनी या ठिकाणी रिपिटिशन दाखल केलेली होती. टीईटी 5 वर्ष ज्या शिक्षकांची म्हणजे आता जे शिक्षक कार्यरत आहेत 5 वर्ष ज्याची शिल्लक आहेत त्यांना टीईटी मधून सूट देण्यात आलेली आहे. परंतु जर प्रमोशन हवं असेल तर तुम्हाला टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे. 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस बाकी आहे त्यांना टीईटी कंपल्सरी होती. आता त्याच्यावरती रिपिटिशन ज्या दाखल केल्या होत्या त्या मित्रांनो सगळ्या रिपिटिशन काय केलेल्या आहेत, फेटाळून लावलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं. सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय कायम ठेवला. यामध्ये फक्त त्यांनी काय केलेलं आहे,
बघा, ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला फक्त सांगतोय. यामध्ये 33व्या मुद्द्यामध्ये त्यांनी म्हटलंय, की आम्ही जो निकाल दिला मागे, त्यामध्ये आम्ही म्हटलं होतं, की 31 ऑगस्ट 2027 पर्यंत तुम्हाला टी-ई-टी पास होणं कंपल्सरी आहे. परंतु आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये, परंतु आम्ही आता काय करतोय, 3 वर्ष म्हणजे अजून 1 वर्ष त्यांनी वाढवून दिलं आणि आत्ता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, टी-ई-टी पास करावी लागेल. आणि त्या ठिकाणी तशा टी-ई-टी एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये काही या ठिकाणी मुद्दे उपस्थित सुप्रीम कोर्टाने केले. पण मुळात एवढं महत्त्वाचं आहे, की 31 ऑगस्ट 2028 पर्यंत या ठिकाणी टी-ई-टी आता कंपल्सरी आहे. जुन्या शिक्षकांना असेल, जे टी-ई-टी पासआउट झालेले नाहीत, त्यांना आता ही पासआउट करावी लागेल. कारण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्यानुसारच बघा त्या ठिकाणी केंद्र प्रमुख असतील किंवा मुख्याध्यापक प्रमोशन असेल, त्या ठिकाणी टी-ई-टीच्या बाबतीमध्ये आता अट्टाहास धरला जातोय. तर या ठिकाणी सी-टी-ई-टीचे फॉर्म सुटलेले आहेत. बऱ्याच जणांना, जुन्या शिक्षकांना माहिती नसेल, तर टी-ई-टी सोबतच महाराष्ट्र शासनाने सेंट्रलची सी-टी-ई-टी सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेली आहे. ती पास आउट होऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी या अटीतून तुम्ही काय होऊ शकता, मुक्त होऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण 4 विषय घेतले. अत्यंत महत्त्वाचे विषय होते. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये जी बिंदू नामावली आहे, त्याचं विश्लेषण आपण थोडक्यात नंतर व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूयाच. पण सत्य परिस्थिती आहे, की ह्या 4 विषयाच्या संदर्भामध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.